प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या। आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा देशातील युवकांचं कल्याण आणि त्यांचं भविष्य हे सर्वोच्च प्राधान्य असल्याचा पुनरुच्चार केला आहे। समाज माध्यमावरील संदेशात मोदी यांनी पेपरफुटी प्रकरणांमध्ये सहभागी असलेल्या दोषींना तातडीनं आणि कठोर शिक्षा सुनिश्चित करण्यासाठी जलद गती न्यायालय अर्थात फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे। या संदर्भात आवश्यक ती सर्व पावलं उचलण्याचे निर्देश संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिल्याचं त्यांनी सांगितलं। युवकांच्या भविष्याशी खेळण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणालाही माफी दिली जाणार नाही, असं पंतप्रधानांनी स्पष्ट केलंय। विद्यार्थ्यांच्या हिताचं संरक्षण करण्यासाठी सरकारकडून राबवण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांच्या मालिकेतील हा एक महत्त्वाचा निर्णय असल्याचं मोदी यांनी नमूद केलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य सैनिक चंद्रशेखर आझाद यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन केलंय। समाज माध्यमावरील संदेशात पंतप्रधानांनी म्हटलंय की चंद्रशेखर आझाद यांचं अदम्य शौर्य आणि अढळ देशभक्ती यांना भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात अत्यंत मानाचं स्थान आहे। त्यांची असंख्य युवकांना राष्ट्रसेवेसाठी समर्पित होण्याची प्रेरणा त्यांनी दिली, असंही मोदी यांनी नमूद केलं। मध्य प्रदेशातल्या कोट्यवधी रुपयांच्या बहुचर्चित फॉर्टिफाईड तांदूळ घोटाळ्याप्रकरणी गोंदिया जिल्ह्यातल्या 2 राईस मिल चालकांना अटक करण्यात आली आहे। खंडेलवाल राईस मिलचे संचालक किशनलाल खंडेलवाल आणि जुगल खंडेलवाल अशी या आरोपींची नावं आहे। या बहुचर्चित फॉर्टिफाईड तांदूळ घोटाळ्याप्रकरणी आरोपींची संख्या 10 वर पोहोचल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलंय। मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत अकोला जिल्ह्यानं राज्यात उल्लेखनीय कामगिरी केली असून फॉर्म वितरण 96.18% आणि डिजिटायझेशनमध्ये 62.26% प्रगती नोंदवली आहे। जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम वेगानं सुरू असून अकोला जिल्ह्यानं राज्यातील अव्वल 5 जिल्ह्यांमध्ये स्थान मिळवलंय। अकोट, मूर्तिजापूर, बाळापूर, अकोला पश्चिम आणि अकोला पूर्व या सर्व मतदारसंघातही समाधानकारक प्रगती झाली आहे। नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं पुढील 3 तासांसाठी विदर्भातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केलाय। नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। या पुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल। नमस्कार।